बाळूमामा बोलू लागले, तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर खाईन. आज मेंढ्यांनी खूप गवत खाल्ले. मी त्यांच्या मागे धावून आलो. त्या वृद्धाने बाळूमामाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाळा, तुझ्या या उपकाराची पावती देव तुला देईलच. तू मोठा संत होशील, पण मोठेपणा तुझ्यात कधीच नसेल. संध्याकाळी बाळूमामा जेव्हा आपल्या मेंढ्यांजवळ परत आले, तेव्हा एक नवीन मेंढी त्यांच्या कळपात दिसली. कोणीच तिला आणले नव्हते. ती शांतपणे त्यांच्या मागे येत होती. ही त्या आजोबांनीच दिले असेल बहुतेक. पण खरं पाहिलं तर मेंढीच काय, माणसांना पाणी आणि अन्न दिलं तर हीच खरी पूजा आहे. बाळूमामांचं लहान वयात मन खूपच मोठं होतं. त्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही आणि ज्याने देणं शिकवलं तो स्वतः संत होता.